साष्टांगपणे पाहतो. असे ज्येष्ठ अधिक मासानिमित्त विशेष पूजा उत्सव, ज्येष्ठ अधिक मास कार्यक्रम 24 मे ते 14 जून ह्या दरम्यान चालणारा हा ज्येष्ठ अधिक मास उत्सवाच्या निमित्तानं चालू असलेले ह्या पूजा कार्यक्रमामध्ये आजचा हा सोमवारच्या दिवशी सेवा समर्पण करणारे उपकरण वांजरोडा जवळचे उपकरण येथील सर्व भक्त मंडळी, यजमान, सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी, माता भगिनी, शास्त्रीय वृंद, विद्यार्थी, श्रीमठाचे शिष्य व सद्भक्त मंडळी, माता भगिनी, नमस्कार. श्री गणाचार्य संस्था मठामध्ये अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम महिन्याभर आयोजित केले आहे. म्हणजे 17 तारखेपासून हा कार्यक्रम सुरुवात झाला. 17 मे ते 15 जून असं चालणारा हा अधिक मासामध्ये 24 मे ते 14 जून दरम्यान पहिला दिवस काशी जगद्गुरू महास्वामीजींचे इष्टलिंग महापूजा धर्मसभा संपन्न झाला आणि ते पश्चात 25 तारखेपासून गुरुमौलीची इष्टलिंग महापूजा, दर्शन, तीर्थ, प्रसाद प्रत्येक गावातील शिष्य व सद्भक्त मंडळाने येऊन आपला परीनं नित्य एका गावाचे सद्भक्ताने पूजामध्ये सहभागी झाले आणि इथं चालणारा रुद्र प्रशिक्षण शिबिरातल्या सर्व बटूंना अन्नदान केले. काय जमीन त्या पद्धतीनं या ठिकाणी सर्वांनी अधिक मासाची सेवा संपन्न केली. तसं चालत असताना हा शेवटचा हा आठवडाभरामध्ये म्हणजे आजपासून 12 तारखेपर्यंत गुरुमौलींचे नित्यनेमानं सकाळचे इष्टलिंग पूजा, पाद्यपूजा, नंतर प्रवचन आणि ते झाल्यानंतर 13 तारखेला जगद्गुरू उज्जैनी महास्वामीजींचे इष्टलिंग महापूजा, तीर्थप्रसाद, महास्वामीजींचे दिव्य सानिध्यामध्ये धर्मसभा, अनेक मान्यवरांचे सत्कार आणि अनेक उपस्थित असणारे सर्व गुरुमौलींचे प्रवचन आणि जगद्गुरू महास्वामीजींचे आशीर्वचन असे 13 तारखेला कार्यक्रम आणि 14 तारखेला गुरुमौलींचे अभिषेक सोहळा अशी एक हप्त्याभरामध्ये चालणारा कार्यक्रमामध्ये आजचा हा दिवस प्रत्येकाला वाटत होतं की पाद्यपूजा झाला तर तीर्थप्रसाद घेतलो आता लगेच पुढं पडायचं होतं, परंतु नियोजितप्रमाणे थोडाफार 10-15 मिनटं का होईना प्रवचन करावं असं नियोजन केल्यामुळं आणि आलेल्या भक्तांनी सुद्धा सूचना आहे प्रत्येकांना तीर्थप्रसाद भेटणारच आहे. कोणी गाई गडबड न करता शांत बसून प्रवचन ऐकायचं, नंतर सर्वांनी तीर्थप्रसाद घ्यायचा. असो ह्या अधिक मास आणि ह्या वर्षाचे जे काही आहे तो ज्येष्ठ अधिक मास असा आलेली आहे. आणि अनेकाला माहिती आहे अधिक मास का म्हणतो, अधिक मासाचे महत्त्व काय, अधिक मास कधी येतो असं विचार केला तर प्रत्येकांना वाटतं की अधिक मास म्हणजे काही लोकांना लवकर कळणार नाही आणि सोप्पा भाषेमध्ये सांगायचं म्हणजे धोंड्याचे महिना म्हणजे सर्वांना कळतं. कुठला महिना आहे तर धोंड्याचे महिना, मग सगळ्यांना कळणार. मग धोंड्याचे महिना याचा अर्थ काय होईल? धोंडा म्हणजे जड असतो. लक्षात घ्या, आपली पूर्वजांनी बोली भाषामध्ये सहजही जे काही बोलून गेलं तर त्याचा पाठीमागे एक अर्थ असतो. म्हणून धोंड्याचे महिना, धोंड्याचे महिना, धोंड्याचे महिन्याचा अर्थ काय तर हा महिना जड असतो, म्हणून याला धोंड्याचे महिना असं म्हणण्यात आलेले आहे. हे जड आहे कसं तर भारतीय आणि आपलं मराठी पंचांगानुसार काय आहे 12च महिना आहे. 13वा महिना येते का आपल्याकडं? 13वा महिना येत नाही, परंतु आम्ही सहज म्हणतो अडी अडचणी दुष्काळ पडला तर 13वा महिन्यासारखा झाले म्हणतो. म्हणणं वेगळा पण प्रत्यक्ष 13वा महिना नसतो. तसा प्रत्येक वर्षामध्ये 12 महिना आहे. त्या 12 महिना जानेवारी फेब्रुवारी मोजलं तर तुम्हाला कमी अधिक ते लक्षात येणार नाही, परंतु मराठी महिना तुम्ही मोजलो तर नक्की तुम्हाला लक्षात येईल. कसं
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असा मी मोजत गेलो तर होतो काय, फाल्गुनपर्यंत 12 महिना येतो. फाल्गुन महिन्यापर्यंत, ज्येष्ठ मासापासून फाल्गुन म्हणजे चैत्रापासून फाल्गुनपर्यंत 12 महिना मराठी महिन्यामध्ये काय आहे, 2 आहे. एक कृष्ण पक्ष आहे आणि एक शुक्ल पक्ष आहे. पहिला शुक्ल पक्ष होतो, नंतर कृष्ण पक्ष येतो. शुक्ल पक्षामध्ये 15 तिथी असतो. तो कुठला आहे, प्रतिपदापासून पौर्णिमापर्यंत 15 दिवस. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, पुढं त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा. आणि नंतर कृष्ण पक्षमध्ये सुद्धा काय येतो, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया हेच येणार आहे. परंतु शेवटी काय येणार, अमावास्या येणार. म्हणजे शुक्ल महिन्यामध्ये, शुक्ल पक्षामध्ये काय येतो, पौर्णिमा येतो. कृष्ण पक्षामध्ये अमावास्या येतो. पण हे तिथी मोजत असताना होतो काय, तर कधी कधी बघा तिथी वृद्धांगत होतो. आम्ही म्हणतो अहोरात्र तिथी आहे. कधी कधी म्हणतो पंचांगामध्ये तृतीया आणि चतुर्थी एकत्रित दाखवलेला असतो. कधी कधी पंचांगामध्ये षष्ठी आणि सप्तमी एकत्रित दाखवले असतो. आणि तुम्हा सर्वांना समजावं असं सांगायचं उदाहरण देऊन म्हटलं तर कधी कधी दसरा किती दिवसाचा आम्ही साजरी करतो, खरं म्हणजे दसरा आपण 10 दिवसाचे साजरे करतो. 9 दिवस म्हणजे नवमी तिथीपर्यंत, प्रतिपदापासून अश्विनी महिन्यातलं प्रतिपदा तिथीपासून आम्ही मोजलो तर 9 दिवसाला नवमी साजरी करतो आणि 10व्या दिवशी दशमी साजरी करतो. परंतु कधी कधी काय होतो, अष्टमी दिवशीच नवमी येतो. आणि आम्ही म्हणतो ना, ह्या वर्षी दसरा किती दिवसाचा आले म्हणतो आपण, 9 दिवसाचा आले. कधी कधी म्हणतो दसरा 11 दिवसाचा आले. बघा ह्या वर्षी 11व्या दिवसामध्ये दसरा आला होता. म्हणजे कधी कधी एक दिवस, एक तिथी मोठं, एक तिथी कमी, जे काही झाले ना, हे जे काही होत असताना पंचांगानुसार काय केले, हे तिथी मोजत 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 कधी लोप झाले, कधी अधिक झाले. या सगळ्यांचं काय झालं, शेवटी मोजत मोजत आल्यानंतर 3 वर्षामध्ये काय होतो, 33 तिथी आगाव येतो. म्हणून याला अधिक महिना म्हटलं जातं. किती वर्षांना, 3 वर्षांना येणारा जे अधिक तिथी आहे तो 30 दिवसाचा, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, अधिक मास. म्हणजे 30 वर 3 म्हणून त्या 33. म्हणजे लक्षात घ्या हे काय आहे, तर आपल्या सर्वांना फक्त अधिक मास आहे. मग काय करायचं, धोंडे दान करत असताना काय करतो, 33च आम्ही दान करतो. बरोबर आहे, कुठलाही वस्तू 33च. परवा आपलं राजा दाबक्यामध्ये आपले शिष्य गोंड आहेत, त्यांच्या घरी गेले तर त्यांनी 33 प्रकारचे प्रसाद म्हणून स्वीट आणून ठेवले होते. 33 प्रकारचा बॉक्स ठेवले होते. सगळ्यांना आश्चर्य झालं, 33च का, म्हणजे मला धोंडे महिना आहे आम्ही तुला. मग लक्षात घ्या 33 प्रकार. याचा अर्थ काय आहे, म्हणजे अधिक आल्यामुळं झालं कसं, तर हे सर्व काही होत असताना प्रत्येक महिन्याला एक महत्व देण्यात आलं. चैत्र महिन्यामध्ये नवीन वर्षाला आणि वैशाख महिन्यामध्ये लग्नाची म्हणजे राजयोग सुरुवात होतो. अशी आषाढ महिन्यामध्ये गुरु पौर्णिमा येतो आणि श्रावणमध्ये तर महादेवाचा वार असतो आणि अश्विनीमध्ये देवीचा गुणगान होतो. प्रत्येक वेळामध्ये तुम्ही पाहिला, प्रत्येक महिन्यामध्ये एक एक देवदेवतांचे महत्व येतो, एक एक देवदेवतांचा सणवार येतो. परंतु अधिक मास आलं तर अधिक मासामध्ये कुणाचं महत्व आहे. मग हे सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश देवदेवतांच्या समोर प्रश्न पडल्यामुळे त्या ठिकाणी हे जे काही अधिक आलेलं जे काही मास आहे, अधिक मास मध्ये जाऊन काय केलं, त्या महादेव विष्णू ब्रह्म सगळ्यांच्या समोर प्रश्न मांडला नाही. अधिक मास काय म्हणू, तर मी एवढा अधिक आलेला आहे, तर तुम्ही 12 महिन्याला एवढं महत्व दिलं, तर माझ्या महिन्यात कुठले दिवस प्रसन्न होईल, माझ्या महिन्यामध्ये कुणाचे काय होईल, असा विचार करत असताना त्याला कोणी स्वीकारलं नाही. त्या वेळामध्ये भगवान विष्णूने काय केलं, तर त्याला स्वीकार करून त्याला काय नाव दिलं, त्याला पुरुषोत्तम मास असं नाव देण्यात आलं. कुठलं, पुरुषोत्तम मास असं नाव देण्यात आलं. म्हणून बघा या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटले जातं. आणि महत्व काय दिलं, तर श्रावण मध्ये महादेवाची पूजा केलं पुण्य मिळतो. अश्विनी महिन्यामध्ये देवीचं पूजा पाठ केलं पुण्य मिळतो.
भाद्रपद महिन्यामध्ये गणपतीचं पूजा केलं तर पुण्य मिळतो, परंतु या अधिक मासामध्ये गुरु मौलींना, बाई लेकींना, देव देवतांना आपण दान केलं तर त्याची 10 पटीने पुण्य प्राप्त होतो. म्हणून काय केलं पाहिजे, या अधिक मासामध्ये फक्त दानच केलं पाहिजे. कारण इतर महिन्यामध्ये केलेले जे काही पुण्य आहे, तुम्ही दान केलं, पूजा पाठ केलं, 1 पटीने मिळतो. परंतु या अधिक मासामध्ये तुम्ही जास्त दान केलं, जास्त अन्नदान केलं, पूजामध्ये सहभागी झालं, गुरुमाऊलीला, बाहेर केलं, अशी आपला संप्रदायाप्रमाणे आम्ही सर्वांना जे काही दान केलो तर तो दान 10 पटीने आम्हाला मिळतो. काय पुण्य स्वरूपामध्ये एक नाही तर 10 पटीने पुण्य प्राप्त होतो. म्हणून अधिक मासाला दानाला महत्व दिलेले आहे. म्हणून प्रत्येक जण काय केला पाहिजे, आपला आपल्यापर्यंत ह्या महिन्यामध्ये दान आपण केलं तर आपला पूजा असेल. बघा या सध्याची अधिक मासामध्ये एकही मंदिराचा शिल्लक नाही. एक तर मंदिर शिल्लक आहे का? कधी माहिती नाही तर माझ्या हुकूम काढलं तर माझ्याला पूजा करतात. वर्षभर नाही, 3-3 वर्ष ते देवाकडे जात नाही, परंतु अधिक मासामध्ये मात्र त्या देवाला काही सोडत नाही. मग का होतं तर लोकांमध्ये भक्तांमध्ये त्या आपली हिंदू समाजामध्ये अठरा पकड जात प्रत्येकाला वाटतो माझ्याकडून काही नाही तर काही दान करावं. म्हणून हे जे काही या महिन्यातलं महत्व म्हणजे फक्त दानाला महत्व दिलेले आहे. परंतु दान देत असताना 33 दान कसा करावा, 33चे महत्व काय आणि कशा पद्धतीने दान करावा असं आपलं उद्याच्या प्रवचनामध्ये आपल्याला सांगायचं आहे. कारण आपल्याला या 5 दिवस पुरुषोत्तम मासाचं महत्व सांगत असताना नित्य नेमाने एक विषय सुंदर असा विचार विवेचन करायचा आहे. म्हणून या पुरुषोत्तम मास प्रत्येक जण साजरे केलाच पाहिजे. प्रत्येक जण साजरे केला पाहिजे. अबालवृद्ध याला कुठलाही बंधन नाही. लहान मुलं, वयस्कर, प्रत्येकाचे काहीच नाही. अबालवृद्ध प्रत्येक जण अधिक मास साजरे केला पाहिजे. त्याकरिता अनेक लोकांनी काय काय करतो वेगवेगळ्या पद्धतीने करत असेल, परंतु या वीरशैव लिंगायत संप्रदायामध्ये मात्र महत्व कशाला आहे तर ते गुरुना आहे, सद्गुरुना महत्व आहे. पण ह्या जगाच्या पाठीवर आपल्याला मुक्त करणार कोणी असेल तर ते सद्गुरु आहे. म्हणून आपला संप्रदायामध्ये वीरशैव लिंगायतामध्ये गुरुंना दान आपण केलं तर ते 10 पटीने आम्हाला फळ प्राप्ती होतो. आणि त्यात गुरु मठामध्ये दान करणं म्हणजेच ते तुमचा भाग्य समजावा. भाग्याशिवाय काय घडणार आहे. एका काळातल्या परंपराप्रमाणे गुरु मौलीला जरी तुम्ही बोलून घ्या, परंतु सध्या काय झालं तर ह्या वर्षामध्ये विशेष त्या रुद्र प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून जवळजवळ 150 जंगम भटो म्हणजे लहान लहान मुलं आज मठामध्ये रुद्र शिबिर शिकायला असल्यामुळं त्या सर्व मठाच्या ट्रस्टी मंडळांनी सगळं एक नियोजन केलं तर महिन्याभरामध्ये प्रत्येक गावातल्या शिष्यांना, सद्भक्तांना चांगलं जे काही तर त्यांना दान करावं, त्यांचं पुण्य करावं म्हणून काय केलं तर आपण जवळपास 21 दिवसाचा हा कार्यक्रम नियोजन केला. या कार्यक्रमातून काय साध्य झालं तर बघा इथं गुरु लिंग जंगमाची सेवा एकत्रित तुम्हाला घडलेला आहे. फक्त गुरु तर नाही, गुरु लिंग जंगमाची सेवा एकत्रित घडलेली आहे. म्हणूनच बघा मननाथ मौली सुद्धा काय सांगतात आपल्याला, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा तेही माझा देव जन्मोजन्मी. म्हणजे मननाथ मौली सुद्धा काय मागणी करतात, जन्मोजन्मी मला गुरु आणि लिंग जन्माची सेवा करावा अशी मागणी करत असताना आमच्याही सगळ्यांची श्रद्धा भक्ती आहे. काय म्हणजे गुरु आणि लिंग जन्मावर श्रद्धा प्रेम भक्ती असताना तो सेवा करायचा असेल तर आपल्याला चांगल्या संधी मठामध्ये यावर्षी तुम्हाला आढळून आहे. म्हणून या सध्याच्या परिस्थितीवर बोलायचं म्हटलं तर प्रत्येक मनामध्ये काय झालं, भक्ती जागी झालेलीच आहे. भक्ती जागी झाली का नाही प्रत्येकाला वाटतं बघा तो नास्तिक आपल्याला म्हणताच येणार आहे. म्हणजे देवाला मानत नाही असं आता कोणी शिल्लक राहिलेले नाही. प्रत्येकाचं अंतःकरणामध्ये काय झालं, भक्ती प्रज्वलित झालेली आहे, भक्ती जागृत झालेली आहे. प्रत्येकाला वाटू लागलं माझा प्रभू काही नाही तर काही देवदेव घडावा अशी भावना तयार झालेली आहे. त्याला कारण काय, त्याला काय कारण आहे तर या गेल्या अनेक वर्षापासून या भारत वर्षामध्ये जे काही पुरातन असे ऋषी महर्षी आहे, संत आहे, आचार्य आहे, जगद्गुरु आहे, शिवाचार्य आहे, सर्व संप्रदायात संत महात्मे आहे.
जेणे संपूर्ण हिंदू समाजातलं सर्व समाजातलं एक संत महात्म्यांचं जे काही ह्या समाजावर फार मोठं उपकार आहे, समाजाला वेळोवेळी जाहीर करण्याचे काम या सर्व मंडळींनी करत आहे. सर्व ह्या हिंदू समाजातला साधू संत महात्म्या आचार्य शिवाचार्य जगद्गुरु आणि जे काही महामंडळीच्या सर्व मंडळींनी काय केलं, वारंवार समाजासमोर जाऊन समाजाला सांगण्यात आलं काय, म्हणजे आम्ही सगळे हिंदू आहोत, आम्ही सगळे पूजा करणारे आहोत, प्रत्येकाची इष्टदेवता आहे, प्रत्येकाची कुलदेवता आहे, प्रत्येकाची भजन करायचे देव आहे, प्रत्येकाची उपासना करण्याचे देव आहे. तर त्या देवताचं प्रति जागृत या मंडळींनी केल्यामुळं आज काय झालं, लहान असो मोठा असो, शिकलेला असो कमी शिकलेला असो किंवा खूप मोठे इंजिनियर डॉक्टर झालेला असो, परंतु प्रत्येकानं असं काय वाटतो, तर मीही सुद्धा समोर आलं तर महादेवाला जाऊन बेल व्हावं, एकादशी असेल तर पांडुरंगाला जाऊन तुळशी व्हावं, आणि एखादा गुरुवार असेल तर मी दत्ताला जाऊन एखादं दर्शन करावं, सुरू व्हावं. म्हणजे हे जे काही भक्ती आहे ना, हे भक्ती जागी होण्याचे काम या सर्व संत मंडळींनी केल्यामुळं या हिंदू समाज आज जागी झालेली आहे. परंतु जागी झालेल्या समाजाला काय केलं पाहिजे, योग्य दिशेला घेऊन जाणं फार गरजेचं झालेलं आहे. एक काळ कसा होता, भागवत कथा ऐकण्याचं आम्ही मस्त होतो, बरोबर आहे. भागवतच कथा गावागावात मोठमोठे भागवत कथा व्हायचं. आता काय सुरू झाले, आता शिवकथा सुरू झाली, गावागावात शिवकथा झाली. मग एका काळात कसं होतं, तर वारकरीने एखादा काही कार्यक्रम ठेवलं तर त्या ठिकाणी शिवसंप्रदायाचे ऐकायला सुद्धा जात नव्हते. एखादा अखंड शिवनाम सप्ताह असेल तर वारकरी कोणी येत नव्हते. परंतु आज आम्हाला असं पाहायला मिळतो, तर एखादा छोटा गावामध्ये सुद्धा अखंड शिवनाम असो, अखंड हरिनाम असो, एखादा कार्यक्रम आहे धार्मिक, एखादा कीर्तनकार महाराज आलेले आहे, भजन सुरुवात झालं, कीर्तनाला सुरुवात झाल्या, एवढा सुरू झाला एवढा तुमचे कानावर पडलं तर गावातलं सर्व 18 पगड जाती आज काय होऊ लागलं, एका मंडपामध्ये येऊन बसू लागलेले आहे. 18 पगड जात आपला देव आपले उपासक सगळे बाजूला ठेवतात, सगळेजण आज काय झालं, एकत्र येऊन बसू लागलेले आहे. कारण काय, प्रत्येकाला वाटतो आलेले माणूस देवाबद्दलच बोलणार आहे, आलेले महाराज अध्यात्मातच बोलणार आहे, आलेले महाराज काय सांगतो, चांगला विचार सांगणार आहे. हे जे काही सत्य विचारधारा सुरू झाला तर याला कारण काय असेल, तर सर्व संत म्हणून, सर्व मंत्र म्हणून, कीर्तनकार म्हणून आम्ही सुद्धा सगळे काय झालो, एक होऊन आम्ही समाजासमोर असंच चाललेलो आहोत. तर आज हिंदू समाजाला एक करायचं असेल तर त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून सर्वांनी आज एकत्रित आलेले आहे. आज अनेक मठा मंदिरामध्ये सुद्धा वारकरी कीर्तनकार आपले सोबत आहेत, शिव संप्रदायाचे कीर्तनकार सोबत आहेत, सर्व एकत्रित असतात, चांगले विचारांची चिंतन मंथन होतो. कारण काय, तर या हिंदू समाजाला जागी करून एकत्रित ठेवायचं असेल तर पहिल्यांदा आम्ही सर्व एक झाला पाहिजे. एका काळात अशी प्रश्न होता, तर आमचं जमात नव्हता, तर भक्तांचे काही विषयच नव्हता, भक्तांचे काहीच नव्हतं, त्यांनी कोणी तर येणारच होते, परंतु आम्हीच म्हणत होतो ते आले तर आम्ही येत नाही, आम्ही आले तर ते येत नाही. परंतु आज काय झालं, आम्ही सगळे एक व्यासपीठावर आल्यामुळं आपला हिंदू समाज आज एकवटलेला आहे. हिंदू समाज एक झाल्यानंतर इथून पुढे हिंदू समाजाला याच पद्धतीने आम्ही सर्व जाती मत पंथ एकत्रित आम्ही पुढे निघालो तर येणाऱ्या काळ म्हणजे तो 21वा शतक म्हणजे तर तो भारत देशाची शतक झाल्याशिवाय राहणार नाही. 21व्या शतक तो आपला होणार आहे. नव्या ह्या जगाला विश्वगुरु भारत होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. म्हणून त्या करण्याकरिता जी आध्यात्मिक क्रांती आहे, आध्यात्मिक विचारधारा आहे, घरापर्यंत पोहोचायचं असेल तर समाज देखील जागी झाला पाहिजे. म्हणून आज अधिक मासाच्या निमित्तानं प्रत्येक मठा मंदिरामध्ये काय झालं, पूजा पाठ, रुद्राभिषेक, भजन कीर्तन अनेक चांगले कार्यक्रम होत असताना सर्व समाज एकत्रित आलेले आहेत. म्हणून समाज एकत्रित येत असतानाही सुद्धा आज तुमच्या मनातला जे काही प्रश्न असेल, मनातला काही किंतु परंतु असेल, सगळं तुम्ही बाजूला टाकलं तर तुम्हाला देवाची कृपा, सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरिता तुम्ही अंतःकरण शुद्ध होऊन राहावा लागतो. मग झाले कसा भानगड, हिंदू समाजामध्ये सुद्धा अनेक न्यूनता आहे,
असे प्रश्न आहेत ते लवकर सुटणारच नाही. कसं काय लोकांना वाटतं महाराज मी 50 वर्ष देवदेव करू लागलो पण माझं काही नशीब बदललेलं नाही. काही लोक म्हणतात मी 50 वर्ष झाले देवदेव करू लागलो पण मला काहीच झाले नाही बाबा. मग अशी लोकांना मला सांगायचं आहे 50 वर्षापासून तुम्ही सेवा करत असेल परंतु तुम्हाला जायचं आहे काशीला, निघालो रामेश्वराची मार्गाने, काशी कसं भेटेल तुम्हाला? अशी परिस्थिती झाली आहे लक्षात घ्या. तुम्ही निघालो काशी विश्वनाथाच्या नावाना, निघालो रामेश्वरकडे, भेटेल का काशी विश्वनाथ? तसं झाल्यामुळे तुमचं काय होतो, तुमचं दारिद्र्य जाणार नाही, तुमचं जे काही दुःख बाजूला जाणार नाही. त्याकरिता तुमचा दिशा देखील योग्य राहणं गरजेचं आहे. दिशा योग्य पाहिजे. त्याकरिता भगवत कृपा गुरु कृपा व्हायचा असेल तर पहिल्यांदा अंतःकरण शुद्ध झाला पाहिजे. अंतःकरण शुद्ध झाला, मनातला क्लेश, मनातला द्वेष, मनातला जे काही मीपणा आहे, मनामधलं वाईटपणा आहे, सगळे बाजूला सारलो, मन शुद्ध झालं तर त्यावेळामध्ये सद्गुरू आणि भगवंताची कृपा न पाहता तुमच्यावर होत जातो. विचार सुद्धा करायची गरज नाही. तसं एकदम एखादा वाहता नदी आहे किंवा एखादं थांबलेलं पाणी आहे तर गडबड झालं तर त्या पाण्यामध्ये खोल काही दिसेल का तुम्हाला? परंतु शांत असेल पाणी, म्हणजे न वाहता शांत राहिलं, गडबड नाही झालं तर तुम्ही वरून पाहिलं तर तिथपर्यंत ती खोल आहे, तिथपर्यंत सर्व काही तुम्हाला व्यवस्थित दिसतो. तसं तुमचे अंतःकरण, तुमचे मन काय होतो, कलुषित झालं, ढवळाढवळ झाला तर काय होतो, कृपा भेटणार नाही. म्हणून तुम्ही काय होतो, अज्ञानात निघून जातो. म्हणून मन शांत झालं, अंतःकरण परिशुद्ध झालं, मन तृप्त व्हायचे वेळ आला तर तुम्ही शांत झालो तर आपोआप तुम्हाला गुरु कृपा होतो. त्या करायचा असेल तर काय करावं लागतो? नित्य नियम राहणं फार गरजेचं आहे. नित्य नियम आपला फार गरजेचा आहे. नित्य नियम आम्ही करतो का? सोमवारी सगळ्यात लिंग करून पूजा करायचं, महाशिवरात्रीच देवाची पूजा करायचं. मग रोज कसं वागणार? सकाळी उठलं, आंघोळ केलं तर केलं आणि नित्य नियमानं, म्हणजे तुम्ही 24 तास तुमच्या संसारामध्ये राहिलं तर तुम्हाला अंतःकरण शुद्ध व्हायला वेळच भेटणार नाही. त्याकरिता आचार शुद्ध राहणं गरजेचं आहे. कसा आचार आहे? इथं तुम्ही पाहिलो 1 महिन्याभरामध्ये सर्व मुलांना प्रशिक्षण देण्यात आलं. सर्व मुलांना तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर हे सर्व मुलं कपाळावर म्हणजे पूर्ण शरीरामध्ये 15 ठिकाणी विभूती लावून घ्यायचं, हातामध्ये लिंग घेऊन रोज सर्व मुलं पूजा करायचं. महिन्याभर मुलं पूजा करू लागले. घरी मुलं आले तर त्या मुलांनाही आई वडील सुद्धा सुरुवात घेऊन बसले, मठात पूजा केलं, मग इथेही पूजा कर म्हणून स्वतः बसून आई वडील आणि मुलं पूजा करायला सुरुवात केलं तर काय होतो, मुलगा कुठेही गेला तर सकाळी आंघोळ करतो आणि पहिला लिंग पूजा करतो. परंतु तेच मायबाप इथं करून करून थकले, बेटा आता झोप पडून त्याला नाही केलं तर नाही, आंघोळ करू आज राहू दे, उद्या कर आज राहू दे, उद्या कर आज राहू दे, म्हणून त्याला असंच ढकललं तर त्याची सवय मोडून जाते. म्हणून तसं न करता नित्य नियम फार महत्वाचा आहे. कारण इष्टलिंग काय आहे, ते साक्षात भगवंताचं स्वरूप आहे, वेगळं नाही. आपला वीरशैव लिंगायतामध्ये इष्टलिंग म्हणजे साक्षात महादेव आहे, वेगळं नाही. तर इष्टलिंगावर एवढा प्रेम, एवढी श्रद्धा तुमची भक्ती असायला पाहिजे. 1 मिनिट देहातून लिंग बाजूला गेलं तर तुम्हाला काही तर माझ्याकडे हरपून गेलं, काही तर माझ्याकडून गेलेलं असं वाटलं पाहिजे. अशी होते का? किती लोकांना झाले सांगावं, लिंग बाजूला ठेवले की तुम्हाला एक प्रकारचे बेचैन झाले का? किती लोकांना झाले? महाराज महिन्याभर कुठं राहते घरी, महिन्याभर लिंग असलं तर काय होईल? महाराज आले की हुडकून आणले तर काय होणार आहे? मग लिंग हातात ठेवले काय, कुठे ठेवले काय? मग तुम्हाला भक्ती मनात उत्पन्न कसं होईल? होणारच नाही. म्हणून तुम्हाला हे सांगण्यासाठी, लिंगाचं महत्व सांगण्यासाठी जगद्गुरु आपला वीरशैव लिंगायत संप्रदायामधला पंच जगद्गुरु सर्व शिवाचार्य स्वतः इष्टलिंग पूजा करून तुम्हाला दाखवतात. हे इष्टलिंग आहे, त्याचं पूजा केला पाहिजे, त्याच्यावर भाव श्रद्धा ठेवला पाहिजे, हे स्वतः करून तुम्हाला दाखवतात. याचा अर्थ म्हणजे काय लक्षात घ्या, शास्त्र सिद्धांत सांगतो सद्गुरु होण्याकरिता अनंत जन्माचं पुण्यामुळे
गादी प्राप्त होतो. आता गादी प्राप्त झाल्यानंतर त्याला काहीच करायची गरज नाही, कारण ते पूर्ण झाले ना. सद्गुरू म्हणजे पूर्ण झालेले, कारण परत पूजा करायचं गरज नसतो. तरी सुद्धा का करता, तर ते तुमच्यासाठी, तुम्हाला समजावा, तुम्हाला कळावा लिंग कसं डायरेक्ट हातात धरला पाहिजे, लिंग तीर्थ कसा घेतला पाहिजे, आणि त्या तीर्थाचे महत्व काय, आणि लिंग पूजा करत असताना किती भावमग्न होऊन लिंग पूजा केला पाहिजे, मन तल्लीन होऊन कसं पूजा केला पाहिजे, हे तुम्हाला शिकवण्याकरिता प्रत्येक जगद्गुरु शिवाचार्य सगळे इष्टलिंग पूजा करतात. म्हणून तुम्हीही सुद्धा इथून पुढे गेल्यानंतर प्रत्येक जण आपल्या आपल्या घरामध्ये सकाळचे सत्र म्हणजे इष्टलिंग पूजासाठी शामिल ठेवला पाहिजे. काही असेल सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायचं, सकाळची वेळ काय फक्त इष्टलिंग पूजासाठी. स्नान झालं, घरातल्या देवाची पूजा करायचं, प्रत्येकाने बसून आपलं इष्टलिंग पूजा करायचं. 2 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट तुम्ही शांत होऊन लिंगवर शुद्धेने भावनेनं पूजा केलो तर नक्की तुम्हाला गुरुलिंग जंगमाचं ज्ञानही होतो आणि लिंगाची कृपाही तुमच्यावर होते. म्हणून इतर देवाला जाण्यापेक्षा लिंगावर सुद्धा पूजा पाठ करणं हे फार महत्वाचं आहे. हे सर्वांनी आपल्या आपल्या मनामध्ये आपल्या आपल्या नित्य नियमानं आपल्या घराघरामध्ये पूजा सर्वांनी करावा अशा ठिकाणी सांगून आजपासून नित्य नेमाना रोज एक गावातल्या येणारे यजमान आहेत त्यांचे इष्टलिंग महापूजेमध्ये सहभागी होतात. त्यांचा गावातर्फे इथं अन्नदान होतो. आणि आता फक्त थोड्याच दिवस असल्यामुळं अजून काही लोकांना असेल तर या 5-6 दिवसामध्ये बहुसंख्येने आपल्या आपल्या पद्धतीने देऊन अन्नदान गुरुला दान कसं देईल त्या पद्धतीने सर्वांनी करावे अशी सर्वांना सूचना देतो. आजच्या दिवसामध्ये होकर्णा म्हणजे वांजोराडा होकर्णा तालुक जळकोट इथले होकर्णा गावातील सर्व शिष्य आणि सद्भक्त मंडळींनी आजच्या दिवसाची यजमान घेऊन सर्व मुलांना अन्नदानासाठी सेवा समर्पण करणाऱ्या या सर्व सद्भक्त असेल आलेल्या तर आता 10-15 मिनिटाच्या नंतर सर्व मुला बसणार आहेत. सर्वांनी तुम्ही त्यांना प्रसाद वाढायचा, नंतर तुम्ही सर्वजण प्रसाद घ्यावा अशी सूचना देतो. आणि आजच्या दिवसाचा जे काही होकर्णा गावातील सर्व शिष्य व सद्भक्त मंडळी पूजाची सेवा केला तुम्हाला आणि उपस्थित सर्व शिष्य व सद्भक्त मंडळीला भगवंताची कृपा आशीर्वाद सांगतो आणि माझा वर्णन विराम देतो. शिवम भेट सांब जय देवा पार्वती पते. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, हर 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 हर. आता विद्यार्थी जायचं आणि बाकी सर्व शिष्यांनी विनंती आहे कृपया तीर्थ घेण्यासाठी आपण